राहुल गांधींची सभा सांगलीमध्ये होणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतो की या सभेमध्ये राहुल गांधींनी SC ST मध्ये जे उपवर्गीकरण होणार आहे आणि जी नॉन क्रिमिलियरची अट लागू होणार आहे या संदर्भामध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी। काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालान्वये SC ST मध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये वर्गीकरण करण्याचं आणि या समूहामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलियरची अट लागू करण्यासंदर्भामध्ये निकाल दिला। अक्षरशः या निकालाचं काँग्रेस शासित राज्यांनी स्वागत केलं। विशेषतः तेलंगणाचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी या निर्णयाचं स्वागत करून याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये करण्याची घोषणा त्यांनी केली। काँग्रेस नेहमीच आरक्षणवाद्यांची हिताची भूमिका घेतं असं सांगतं। संविधान वाचवण्याची भाषा काँग्रेस करतं, परंतु संविधानामध्ये तरतूद नसताना अशा पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी काँग्रेस या ठिकाणी आग्रह दिसतं। आपल्या सर्वांना वाटतं की भारतीय जनता पार्टी नेहमीच आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेते आणि ती घेतच आलेली आहे। काँग्रेस असं आव्हानते की आम्ही आरक्षणवाद्यांच्या हिताची भूमिका कायम घेतो, परंतु काँग्रेसचा खरा चेहरा हा आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्येच राहिलेला आहे। या सांगलीतील सभेमध्ये राहुल गांधींनी स्पष्ट करावं की नेमकं SC STच्या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये आणि क्रिमिलियरची जी जाचक अट या आरक्षणासाठी लागू होणार आहे त्याच्यावरती त्यांची भूमिका काय आहे हे एकदा SC ST वर्गाला समजावावं, कळावं, यासाठी त्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत।